जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज के सरपंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबतची कार्यपद्धती. महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 ते 45 डिग्री पर्यंत आज तापमान चालले. भरपूर जणांचे ऍक्सिडेंट होत आहेत. भरपूर डिसीजचं प्रमाण, तापीचं प्रमाण पण वाढलेलं आहे. जर आपल्याला दवाखान्यात पैसे लागत असतील, ऑपरेशन असतील मेजर, तर आपण मुख्यमंत्री सहायता निधीबाबतची कार्यपद्धती आज जाणून घेणार आहोत. आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राधान्याने कार्यवाही करावी. ज्यावेळेस रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नसतं. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मोफत उपचार या योजनेच्या आपल्या जिल्ह्याचा समन्वयकास फोन करून पेशंटला नाम तालिकेवरील दवाखान्यात ऍडमिट करावे. आता ही नाम पालिकेवरील दवाखान्यात ऍडमिट करावी म्हणजे काय, तर जीवनदायी.gov.in याच्यावर आपल्याला सोबत जिल्हा समन्वयकाचे नाव व आपण संपर्क क्रमांकाची यादी पण या साईटवर आपल्याला मिळेल. त्यानंतर चॅरिटी हॉस्पिटल, जे काही चॅरिटी हॉस्पिटल असतात, चॅरिटी म्हणजे मोफत आणि सवलतीच्या दरातले जे हॉस्पिटल असतात, ज्यांना बरेच मोठी लोक असतात, ते तिथं देणगी देत असतात. जिल्ह्यातील चॅरिटी हॉस्पिटल मधील उपलब्ध बेड बाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर त्यांच्या कार्यालयातून घेऊन त्यानुसार रुग्णालयात चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यातच ऍडमिट करायचे. तुम्हाला ती साईट सांगू, www.charity.maharashtra.government.in. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK मोफत उपचार, म्हणजे यामध्ये 0 ते 18 वर्ष वयोपर्यंतच्या पेशंटसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करून योजनेतील दवाखान्यात ऍडमिट करावे. याची पण एक साईट आहे, जी की www.rbsk.gov.in हे सर्व स्मॉल लेटर मध्ये. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी. आता यामध्ये काय येतं, तर पहिले येईल कॉक्लिअर इम्प्लांट, म्हणजे वर्ष 2 ते 6 वर्षापर्यंत. त्यांना हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आधार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग, केमोथेरपी, रेडिएशन, अपघात, नवजात शिशूंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण, या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी हा भेटतो. आता उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 02222026948. आता याच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी एक cmrf.maharashtra.gov.in या वेबसाईटवर मिळते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालय यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनार्थ उपलब्ध सीमित निधीचा यथोचित वापर व्हावा, म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभ देण्यात येतो. आता जी काही राज्याबाहेरील रुग्णालयावर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते, तसेच त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णालयांना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. म्हणजे बाहेरील राज्यामध्ये आपल्याला अर्थसहाय्य घेता येत नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार रुपये 25,000, 50,000, 1 लाख आणि महत्तम 2 लाख आजारांनी ह्या मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येत आहे. अर्जासोबत आता ज्यावेळेस तुम्ही अर्ज करतात त्यावेळेस त्या अर्जासोबत काही कागदपत्र जोडायचे. आता ती कोणती कागदपत्र असतात? अर्ज असतो जो की विहित नमुन्यात असतो. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. म्हणजे आता माझं ऑपरेशन करायचंय, माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला या ऑपरेशनसाठी एवढा खर्च लागणार आहे, असं निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र. जसं की मशीनला कोटेशन असतं, तसं आपल्या ऑपरेशनलाही वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक असतं. खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन कडून यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे. जर तुमच्या खाजगी रुग्णालय असेल जिथे तुम्हाला ऑपरेशन करायचं, तर सिव्हिल सर्जनद्वारे त्यांच्याकडून आपल्याला ते प्रमाणपत्र घेण्यात यावे. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या उत्पन्नाचा दाखला, तुमचा 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आपल्या सरकारकडून तुम्ही काढून घ्यायचा आहे, जो की तहसील मार्फत मिळाला जातो. एक
0.60 लाखापेक्षा म्हणजे जवळपास 1.5 लाखापेक्षा तुमचा उत्पन्नाचा दाखला कमी असणे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे रुग्णाचं आधार कार्ड, जो की महाराष्ट्र राज्याचाच रहिवासी पाहिजे. लहान बाळासाठी, बाल रुग्णासाठी आईचे आधार कार्ड आवश्यक असते. म्हणजे लहान मुलांचं जर झालंच नाही, जे 0 ते 5 वर्षाच्या खालील आहे, त्यांच्याकडे जर आधार नसेल निघाले त्यांच्या जन्माच्या दाखल्यामुळं, तर तुम्ही त्यांच्या आईचं आधार कार्ड गरजेचं असतं. त्यानंतर रुग्णाचे रेशन कार्ड. आता जो कोणता रुग्ण आहे तो महाराष्ट्रातलाच असावा, त्याचं राशन कार्ड असणं गरजेचं हवं, ते महाराष्ट्र राज्याचंच असलं पाहिजे. त्यानंतर संबंधित अर्जदाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. आता ऍक्सिडेंट झाला, आपला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर MRI, CT स्कॅन, एक्सरे, तुमचे प्रिस्क्रिप्शन, जेवढा तुम्हाला आतापर्यंत लागलेला खर्च, असे सर्व डॉक्युमेंटची PDF करून ते एक सरळ त्या सर्वांच्या झेरॉक्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक झेरॉक्स कॉपी आणि एक ओरिजिनल कॉपी. त्यानंतर संबंधित अपघातग्रस्त रुग्णांसाठी MFC रिपोर्ट आवश्यक आहे. आता MFC रिपोर्ट, ज्या ठिकाणी तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे तर तुमचं MFC रिपोर्ट काढणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. त्यानंतर प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC म्हणजे शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. आता शासकीय समिती कुठली असते? समजा तुमच्या ट्रान्सप्लांट जर करायचं असेल, प्रत्यारोपण जर करायचं असेल, तर तुमच्या नातेवाईकाची तसेच खूप शासकीय समितीची आवश्यकता असावी लागते. बऱ्याच वेळेस पेशंट प्रत्यारोपण, ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी गेला असता त्याला अडचण येते आणि ट्रान्सप्लांटेशन नाही झालं तर कदाचित तो जर वारला तर शासकीय समिती त्याला जिम्मेदार नसते, शासन त्याला जिम्मेदार नसतं, डॉक्टर जिम्मेदार नसतो. आपण कन्सल्ट म्हणजे जी काय प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC आणि शासकीय समितीची मान्यता यासाठीच आवश्यक असते की पूर्ण हा दावा हा त्या नातेवाईकांकडूनच संमतीनेच घेण्यात आलेला आहे. त्यानंतर रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. आता जी काही नोंद तुम्ही करसाल मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ती संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. म्हणजेच काय होईल, आपला फॉर्म चुकीचा आहे की बरोबर आहे हे आपल्याला लक्षात येईल. अर्थसहाय्य मागणी ईमेलद्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात वाचनीय म्हणजे ते ओळखता आलं पाहिजे पाठवून त्याचा मूळ प्रती मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वारे पण तुम्हाला तात्काळ पाठवण्यात यावी. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर आता ज्यावेळेस मुख्यमंत्री सहायता निधी आपण अर्ज करतो त्यावेळेस काय विषय असला पाहिजे? स्त्री, पेशंटचं नाव, त्याचं वय, तो राहणार कुठला आहे, याची मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव आहे. यामध्ये आदरणीय महोदय, स्त्री, पेशंटचं नाव, त्याचं वय, राहणार यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी सादर करण्यात येत आहे. रुग्ण कुठल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे त्या रुग्णालयाचं नाव, प्रस्तावाची छाननी करण्यात आलेली असून उपचारासाठी आवश्यक चाचण्याचे अहवाल याची खात्री करण्यात आली आहे. त्यामध्ये लाभार्थी एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभार्थी असून रुग्णाचा उपचार योजनेच्या यादीत नाही. लाभार्थी रुग्णाला येणारा उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेपेक्षा त्यातून मिळणाऱ्या मदतीपेक्षा जास्त आहे. रुग्णाचा उपचार योजनेच्या यादीत असला तरी रुग्ण वरील रुग्णालयात दाखल असून रुग्णाची तब्येत चिंताजनक असून जवळच्या अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित करताना रुग्णाच्या जीवास धोका उद्भवू शकतो. रुग्ण दाखल असलेले रुग्णालय योजनेअंतर्गत अंगीकृत असून रुग्णाचा उपचार योजनेच्या उपचारांपैकी कोड असून रुग्णालयाचे संगणक प्रणालीवरील साठी प्री ऑथरायझेशनसाठी परवानगी मागितलेली नाही. यामुळे रुग्णालयाचा ग्रीव्हन्सची संगणक प्रणालीवर नोंद केली असून त्याचा क्रमांक, जो क्रमांक आहे तो रुग्णालयाने रुग्णाकडून घेतलेली रक्कम, जी काही रक्कम असेल, परत करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर 5वा पॉईंट, दाखल असलेले रुग्णालय धर्मादाय रुग्णालय नाही. तसेच जवळच्या धर्मादाय रुग्णालयात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कलम 41 अन्वये रुग्णाच्या उपचारासाठी खाटा उपलब्ध नसल्याची संगणक प्रणालीवरून खात्री आहे. आता स्त्री, पेशंटचं नाव, राहणार यांना कुठला आजार आहे, हा आजार असून मुख्यमंत्री सहायता निधीच्या तो उपचाराच्या यादीत आहे. उपचार चालू असलेले रुग्णालयाचे नाव हे
बाहेरच्या राज्यातील आहे. बाहेरच्या राज्यातील रुग्णालयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळते की नाही याबाबत मार्गदर्शक सूचना नसल्याने याबाबत आपल्या स्तरावरील निर्णय घ्यावा ही विनंती. आता 7वा पॉइंट मध्ये रुग्णाचे नाव, वय, वर्ष राहणार, या रुग्णाचा त्याचा रोग, हा उपचार, अर्ज दाखल करण्याचा दिनांकानंतर कोणतं हॉस्पिटल आहे या रुग्णालयात पूर्ण झाला असून त्यास या दिवशी दाखल करून ॲडमिटची तारीख तुमची या तारखेस रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, अर्ज प्राप्त केल्याचा दिनांक, ज्यावेळेस अर्ज प्राप्त केला याबाबत आपल्या स्तरावरील निर्णय घ्यावण्यात यावा ही विनंती. आपल्या कार्यालयाने मान्यता दिल्यास अनुदेय रक्कम, किती रक्कम होती ते सोबत रुग्णाचा उपचार पूर्ण झाल्याबाबतचे अर्ज, रुग्णाचे नाव, वय, त्यानंतर वर्ष राहणार, या डायलिसिससाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून अर्थसहाय्य मिळते. या रुग्णालयात उपचार मिळण्यासाठी अर्ज दाखल केलाय. आता कुठल्या रुग्णालयात अर्ज, ते रुग्णालयाचं नाव लिहायचंय. आता हे धर्मादाय, आता जिथं तुम्ही ऍडमिट करता ते रुग्णालय धर्मादाय रुग्णालय असून तेथे निर्धन रुग्णासाठी खाटा शिल्लक नसल्याचे संगणक प्रणालीवर दिसून येते, किंवा रुग्णालय एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त असले तरी मशीनच्या प्रमाणात रुग्णासाठी जागा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. याबाबत आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा ही विनंती. आपल्या कार्यालयाने मान्यता दिल्यास अनुच्छेद रक्कम, आता त्यांची अनुदेय रक्कम किती आहे रुपये, सोबत रुग्णाचा अर्ज, लागू असलेल्या मुद्द्यावर असे तुम्हाला टिक मार्क करायचे. त्यामध्ये कोणाकोणाकडे हे आता अर्ज जाणार आहे, ज्यामध्ये जिल्हा समन्वयक, जे काही विभागीय व व्यवस्थापक असतात, राज्य आरोग्य हमी सोसायटी, तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्ह्याचं नाव, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक जे जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव, त्यानंतर 2 वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय असेल तर जिल्हा तेथील कुठला जिल्हा आहे, किंवा वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा कुठला आहे त्या जिल्ह्याचं नाव, संबंधित विषयातील प्राध्यापक, वैद्यकीय महाविद्यालय, त्या जिल्हा कुठला आहे त्या जिल्ह्याचं नाव, आणि किंवा ते नसतील तर संबंधित विषयातील विभाग प्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा कुठला आहे त्या जिल्ह्याचं नाव. आता हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज केल्या त्यानंतर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा अर्ज कसा, तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सूचना आहे. डिस्चार्ज झालेल्या, उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा. रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्जात दर्शविलेल्या माहितीशी संबंधित कागदपत्रे किंवा प्रमाणित अर्जदाराने स्वयं साक्षातीत सेल्फ अटेस्टेड करून सोबत जोडणे अनिवार्य आहे. संशयास्पद अथवा खोटी किंवा बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल, तसेच कायदेशीर पोलीस कारवाई प्राप्त ठरेल. आता अर्जदाराने काय माहिती भरावायची आहे ती, तर पुन्हा कशामार्फत, तर प्रति माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई 32. मी खात्रीपूर्वक लिहून देतो की खालील 1 किंवा 2 पैकी श्रीमती असतील, कुमार असतील, कुमारी असेल, हे नाव तुमचं, दिनांक पासून रुग्णालयाचं नाव, या रुग्णालयात दाखल आहेत व त्यांना आज दिनांक रोजी पर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे, किंवा श्रीमती असतील, सौ असतील, कुमार असतील, कुमारी असेल तर यांना त्यांचं नाव अद्यापही आज दिनांक, कुठला दिनांक पर्यंत रुग्णालयात दाखल केलेले नाही, त्यांना दिनांक पर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. रुग्णासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा तपशील. आता रुग्णासाठी अर्ज कोण करते, अर्जदाराचे संपूर्ण नाव, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड, अर्जदाराचा कायमचा पत्ता, तालुका कुठला, जिल्हा कुठला, पिन त्याचा काय, अर्जदाराचा मोबाईल क्रमांक व रुग्णाशी असलेलं नातं, भाऊ असेल, बहीण असेल, सासू असतील, सासरे असतील किंवा इतर नातेवाईक असेल तर अशा. नंतर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जो अर्ज करतात त्यामध्ये रुग्णाचा तपशील काय असलं पाहिजे,
रुग्णाचे संपूर्ण नाव मराठीत किंवा इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये लिहायचंय, रुग्णाचा आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे, रुग्णाचा कायमचा पत्ता लिहायचा आहे, रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांचा चालू मोबाईल नंबर, रुग्णाचा ईमेल ID टाकायचा. त्यानंतर आजाराबाबत तपशील. आता आजाराबाबत रुग्णाला झालेल्या आजाराचे नाव लिहायचं, उपचार चालू असलेल्या रुग्णालयाचे नाव व पत्ता लिहायचा, तालुका कुठला, जिल्हा कुठला, पिन कुठला, उपचारासाठी रुग्णालयाच्या खर्चाचे अंदाजपत्रक लिहायचे, दिनांक सोबत जोडायचा आहे, संपूर्ण उपचारासाठी लागणारा अंदाजे कालावधी किती आहे, त्यानंतर उपचार चालू असलेल्या रुग्णालयाचा संपर्क क्रमांक, उपचार करत असलेल्या डॉक्टराचे नाव, रुग्णालयात दाखल असल्याने बेड व वार्ड क्रमांक आणि दाखल झाल्याची दिनांक, रुग्णालयाचा ईमेल ID असणे आवश्यक आहे, आवश्यक कागदपत्रांचा तपशील. यामध्ये कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 1.5 लाखाच्या कमी म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, पती पत्नीचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडायचे, रुग्ण अल्पवयीन असल्यास वडिलांची किंवा आईचे, शिधापत्रिका क्रमांक असल्यास तो जोडायचा आहे, दिनांक त्याचा, रुग्णाचे शिधापत्रिकेत नाव असणे आवश्यक आहे. आर्थिक मदतीसाठी शिफारस करणाऱ्या लोकप्रतिनिधी तुमचा कोण आहे, माननीय मंत्री, आमदार, माननीय खासदार यांचा तपशील असल्यास संपूर्ण नाव व त्यांचं पदनाव. आता यामध्ये लिहायचं की मी प्रमाणित करते की वरील प्रमाणे दर्शवलेली सर्व माहिती खरी व सत्य आहे, त्यात काही खोटी माहिती न आढळल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या कायदेशीर कार्यवाहीस मी सही करणारा जबाबदार राहील याची मला जाणीव आहे. त्यामध्ये तुम्हाला रुग्णाचा एक फोटो लावायचा आहे, अर्जदाराचा फोटो लावायचा आहे, त्यानंतर अर्जदाराची सही किंवा अंगठा असेल तर अंगठा. तर ही पूर्ण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. एवढं बोलतोय आणि नाही समजल्यास नोट्समध्ये किंवा डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता.